खळबळ. मित्रांनो, तुम्हाला थंबनेल पाहून वाटलं असेल की नेमकं प्रकरण काय आहे व पोलिसांनी चांगलं काम केलं मग त्यांना निलंबित का केलं असेल, त्यांनी नेमका काय गुन्हा केला, त्यांनी केलेल्या कारवाईत कुठली चूक झाली, जे तरुण तरुणी करत होते त्यांना पोलिसांनी अडथळा केला का? बरं, अडथळा म्हणावं तर ते बिल्डिंगमध्ये सर्व करत होते, पोलीस कशाला तिथे गेली? बरं, गेली तर गेली, मग यांना कोणी आणि कशी माहिती दिली होती? ती माहिती तर चुकीची नव्हती ना, की पोलीस कर्मचाऱ्यांनीचा अंदाज काढला होता. मग चांगले काम करणाऱ्या पोलिसांच्या अंगावर हे प्रकरण का बरं आलं? त्या बिल्डिंगमध्ये किती तरुण होते, किती तरुणी होत्या? बरं, ते जे करत होते ते कायदेशीर होतं का? बरं, ते तरुणी साधे नव्हते, ते IT क्षेत्रात काम करणारे होते. मग त्यांनी असं काय केलं की पोलीस त्या रात्री त्या बिल्डिंगमध्ये गेले, तिथे त्यांना पकडलं आणि पोलीस ठाण्यात सुद्धा आणलं. आता पुणे शहरात अनेक गुन्हे घडतात, मग ते सर्व सोडून मोठे दहशतवादी पकडून आणल्यासारखं ते पोलीस त्या ठिकाणी वागत होते. आता त्यांना वाटत होतं की आपले वरिष्ठ आपल्याला शाबासकी देतील, पण इथं वेगळंच काहीतरी घडलं. कारण पोलिसांनी त्यांचं कार्य तर योग्य प्रकारे केलं होतं, पण ज्यावेळी तरुणी जे काही करत होते त्यावेळी पोलिसांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि त्यांनी तरुणीनं ज्या प्रकारे विरोध केला आणि ज्यावेळेस त्यांनी पोलिसांनी खाक्या दाखवायला सुरुवात केली आणि तो खाक्या दाखवत असताना, कर्तव्य बजावत असतानाच त्यांना वरिष्ठांनी निलंबित देखील केलं. नेमकं कोण आहेत ते 3 पोलीस कर्मचारी आणि त्यांनी त्या तरुणीकडे नेमकं काय मागणी केली होती तेच आपल्याला जाणून घ्यायचंय. तर चला मग या पाठीमागची सत्यता आपल्यापर्यंत जी काही पोहोचली आहे ते तुम्हाला सविस्तर सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. मित्रांनो, आता पुण्याची संस्कृती आता कशा प्रकारे वळण घेत आहे हे आपल्याला तर माहिती आहे, पण ज्या पुण्यात सर्वच लोक असे आहेत का? तर नाही. या ठिकाणी अजून संस्कृतीला जपून ठेवणारे ज्येष्ठ नागरिक आहेत, विचारवंत लोक आहेत, तरुण आहेत, तरुणी आहेत, विविध क्षेत्रातले लोक आहेत. पुणे म्हणजे ज्याला जसं लुटता येईल तसं त्यांनी आतापर्यंत लुटलेलं आहे. आता गुंडगिरी वाढत आहे, दहशत आहे, कोयता गँग आहे, पुन्हा मागच्या काळात आता या ठिकाणी वाढलेलं गँगस्टर वार आहे. हे सर्व तर आपण आता जाणून आहोत. आता जिथे गँगवर तिथे पोलीस प्रशासन जरी कठोर असलं तर काही जणांना या गुंडगिरीचं हस्तक व्हावंसं वाटतं, त्यांना माहिती पुरवावी वाटते. त्यामुळं काही वर कमाई आपल्या हाताला लागली तर बरं होईल असं त्यांना वाटतं. त्याचबरोबर आता सध्या वर कमाई बघितली तर पगारही कमी झालेले आहेत, त्यांचे पगार काही वाढत नाहीत, त्यामुळे त्यांना या वर कमाईचा फायदा होतो. याच वर कमाईचा प्रकार पुन्हा एकदा आता पुणे शहरात समोर आलाय. पोलीस प्रशासन कशासाठी असतं तर ते नागरिकांच्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद मिळावा, त्यांना गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांनी त्रास देऊ नये, त्यांचं जीवन अतिशय आनंदी जावं यासाठी पोलीस प्रशासन त्यांच्या संरक्षणासाठी असतात. पण हे कधी कधी खूप वाईट अनुभव देऊन जातं. आता पुण्यातील वाघोली परिसर आहे, पूर्वी या परिसरात एवढी काही वाढलेली वस्ती नव्हती, पण आता विस्तार वाढलाय, मोठमोठ्या बिल्डिंग या परिसरात झाल्या आहेत. विविध कंपन्यात काम करणारे तरुण असतील, तरुणी या ठिकाणी राहतात. दिवसभर काम कंपनीत करायचं, रात्री कंपनीतून घरी यायचं आणि मिळालेल्या वेळेत मित्र कंपनीत मिसळून जायचं. अशा प्रकारे या परिसरात IT क्षेत्रात काम करणारे काही तरुणी राहतात. आता 2 एप्रिलची तारीख होती, गुरुवारचा दिवस होता. IT कंपनीत काम करणारी एक 24 वर्षीय तरुणी ही रात्री घरी आली होती आणि थोड्याच वेळात तिला तिच्या मित्राचा फोन आला की आपल्याला आज भेटायचंय. त्यावेळी त्या तरुणीने होकार दिला आणि याच वाघोली परिसरात तिचा मित्र राहत होता. रात्री तिनं जेवण केलं आणि तरुणी त्या मित्राच्या रूमवर पोहोचली. बरं, या तरुणीची कंपनीतून रात्रीच्या सुमारास सुट्टी झाल्यामुळं अनेक वेळा ती मित्राला भेटण्यासाठी रात्री त्या घरी जायची, त्याच्या रूमवर जायची. आता या परिसरात आणि या इमारतीमध्ये राहणारे जे काही नागरिक होते त्यांना या 2 तरुणीचं भेटणं सुरुवातीला चांगलं वाटलं होतं. मित्र असतील, वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, एकत्र मिळतात, ते काही त्यांना वेगळं वाटत नव्हतं. पण जसा जसा काळ पुढे जाऊ लागला त्यावेळी त्या परिसरात नागरिकांना या दोघांवर संशय येऊ लागला. आतमध्ये काहीतरी व्हिडिओ शूटिंग करत असल्याची कुणकुण या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना लागली होती. या तरुणांच्या वाईट सवयी आपल्या मुलांना लागतील, त्यामुळे काही व्यक्तींनी गुप्त पद्धतीने ही माहिती वाघोली पोलिसांना दिली होती. आता त्यानुसार पोलिसांनी सांगितलं की ते तरुण आणि तरुणी एकत्र आल्यानंतर आम्हाला सांगा. आता त्यानुसार 2 तारखेला ते 2 तरुण आणि तरुणी एकत्र आले होते. रात्री खूप वेळ झालेला होता. त्यावेळी गस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी किरण आबदागिरी असतील, गणेश खाडे आणि किरण कांबळे या तिघांना याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस कर्मचारी तरुणाच्या रूमवर पोहोचले. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या तरुणीला ताब्यात तर त्यांनी घेतलं, मात्र ज्या पद्धतीनं व्हिडिओ शूटिंगची माहिती त्यांना मिळाली होती तसं काही तर त्या ठिकाणी सापडलं नाही.
मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याच ठिकाणी त्या तरुण तरुणीला पाहताच त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि प्रकरण मिटवण्यासाठी त्यांनी मागणी करायला सुरुवात केली. आम्ही जसं म्हणतोय तसं तुम्हाला करावं लागेल, नाहीतर तुमच्या घरच्यांना इथे बोलावून घेतो आणि तुम्ही तसले व्हिडिओ तयार करता आणि ते विकता असं त्यांना आम्ही सांगू. यामुळे तुमची नोकरी जाईल, घरचे लोक देखील तुम्हाला सोडून देतील, तसेच तुमच्यावर रॅकेट चालवितात अशा प्रकारचे आम्ही गुन्हे दाखल करू. आता ज्या पद्धतीने हे 3 कर्मचारी धमकी देऊन त्या तरुण आणि तरुणीला भीती घालत होते, त्या तरुण आणि तरुणीने पोलिसांना स्पष्ट शब्दात नकार दिला. पोलीस जे मागत होते ते म्हणले की आम्ही ते देऊ शकत नाही. त्यामुळे पोलिसांना त्याचा राग आला आणि त्यांनी त्या दोघांनाही पोलीस स्टेशनला आणलं. आता त्या ठिकाणी त्या कितीही जरी गुन्हेगार असला, कसलाही गुन्हेगार असला तरी त्याला खाली बसण्याची त्या ठिकाणी परवानगी आहे. मात्र या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या दोघांनाही त्या ठिकाणी उभं केलं आणि त्या ठिकाणी पुन्हा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तुमच्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करू, तुमच्यावर तशा प्रकारचे गुन्हे दाखल करू, अशा पद्धतीने त्यांना धमकवत राहिले. त्यामुळे मग तरुण तरुणी दहशतीखाली आले. त्यांनी काहीच न करता पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये उभं केलं होतं, त्यांच्यावर मानसिक दबाव टाकला होता आणि गणेश खाडे यांनी तर तरुणाच्या तोंडात चापट देखील मारली होती. तरुणीच्या डोळ्यात पाणी येत होतं, पण पोलीस दबाव आणत होते. मात्र प्रत्यक्षात तरुण तरुणी असं काही केलंय हे मान्य करायला तयारच नव्हते. सकाळ झाल्यानंतर या प्रकरणाची माहिती वरिष्ठामार्फत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यापर्यंत पोहोचली होती. रात्रभर तरुण तरुणी पोलीस ठाण्यात दहशतीखालीमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि 3 पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर आणलेला दबाव यामुळं आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर ज्या पद्धतीनं माहिती पोहोचली होती, ज्या पद्धतीनं सर्व काही त्या ठाण्यात रात्रीपासून झालेलं होतं, त्याच्यानुसार त्यांनी पोलीस हवालदार किरण आब्दागिरे, पोलीस शिपाई गणेश खाडे आणि किरण कांबळे यांना तात्काळ निलंबित केलं. आता ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या तरुण तरुणीला पकडून आणलं होतं त्यावरून वरिष्ठ त्यांना शाबासकी देतील असं वाटलं होतं, पण प्रत्यक्षात त्या दोघांवर पोलीस ज्या पद्धतीने वागले होते त्याची सर्व माहिती आयुक्तांना कळली होती. त्यामुळे त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई झाली. आता पोलीस प्रशासनाची लक्तरे वेशीला टांगली जात असताना पुन्हा तशाच प्रकारे जर पोलीस कर्मचारी वागत असतील तर त्यांच्यावर अशा प्रकारे निलंबन होणे गरजेचं आहे, जेणेकरून इतरांना त्याची जरब बसेल. तशाच पद्धतीचं काम आयुक्त अमितेश कुमार यांनी करून दाखवलं. मित्रांनो, त्या तरुण आणि तरुणीला नंतर सोडून देखील दिलं, पण विनाकारण पोलिसांच्या स्वभावामुळे त्यांना शिक्षा मिळाली. तुम्हाला या कारवाईबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. यातून आपल्याला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाही अथवा कोणाचाही अपमान करायचा नाही. पोलीस प्रशासनाने त्यांचं काम चोखपणे पार पाडावे हीच आपली अपेक्षा आहे. मित्रांनो, 2 दिवसापूर्वीच आता 9 पोलीस कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा झालेली आहे. हे देखील आपल्या प्रकरण आपल्या कानावर आलेलं असेल. लक्षात घ्या, ज्या पद्धतीने पोलीस प्रशासन वागत आहे त्या पद्धतीने त्यांनी जर शिस्तीत वागलं तर लोकांना देखील त्याचा आनंद होईल. परंतु ज्या पद्धतीने आता गुन्हे घडत आहेत त्या गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम पोलीस प्रशासन करत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये ते तेढ निर्माण झाले आहे, वाद निर्माण होतात. त्या वादातून खरोखरच मार्ग निघेल. अन्यथा जर अशाच प्रकारे पोलीस प्रशासन अपेक्षेने वागत राहिलं, पगार आहे, इतर वर कमाईच्या अपेक्षेने वागत राहिलं तर त्यांना अशा प्रकारच्या शिक्षा होणारच. आता यामध्ये अमितेश कुमार यांनी ज्या पद्धतीने निर्णय घेतला त्याचं खरोखरच महाराष्ट्रातून कौतुक देखील होत आहे.